घरातून बाहेर कधी काढतो? म्हणजे त्या दिवशी सगळे गुरुकुलात जात होते तेव्हा तर आपण विठू माऊलीची पूजा करत होतो ना. मग आता काय झालंय? कुणी काय तुला ओरडलं का? नाही बाळा, कोणीच रागवलेलं नाहीये माझ्यावर. पण तू खूप हुशार आहेस, सगळं आठवतं तुला. ओवी बाळा, कसं असतं माहितीये, या विठुरायाची माऊलीसारखी माया असते आपल्यावर. पण आपण काय करतो? आपण फक्त संकटात असताना, प्रॉब्लेम्स मध्ये असताना त्याच्याकडे धावत जातो, हो की नाही? पण मग असं केलं तर त्याला वाईट नाही का वाटणार? म्हणूनच आपण जेव्हा आनंदात असतो, सुखात असतो, तेव्हाही त्याची आठवण काढायला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजेत, त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे, हो की नाही? आणि आता माझं मन मला सांगतंय की या घरातले आता सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत, सगळी भांडणं मिटणार आहेत, पूर्वीचे आनंदाचे दिवस या घरात परत येणार आहेत. अरे वा, हे झालं तर किती छान होईल ना. हो ना? मग चला त्याचे आभार मानूया, त्याला थँक्यू म्हणूया. हो अमृता काकू. विठू माऊली, थँक्यू सो मच. बाबांना कॅम्पला आणायची काही आयडिया सुचली असते का नाही तुला? नाही रे अभि, मी खूप डोकं चालवलं पण मला काहीच सुचलं नाही. टेन्शन घेऊ नका म्हणता मी, कारण मला एक आयडिया सुचलेली असते बघा. खरंच? काय आयडिया सांग ना लवकर. हे बघ, परवा सकाळी आपल्याला ट्रिपला निघायचं असतं. आईने सांगितले सकाळी 6 वाजता बस गुरुकुलात येणार. आता बस आली की पोरं जमा होत असतात, सामान लोड होत असतं, म्हणजे निघता निघता 6चे 6:45 किंवा 7 तरी होत असतात म्हणतो मी. अभि, तुम्हाला बाबाला कॅम्पला कसं आणायचं याची आयडिया सांगतोय की बसचं टाइम टेबल सांगतोय? मेन पॉइंट वर ये ना. अगं हो, थांब जरा. क्रिकेट मध्ये बॉल टाकण्याच्या आधी फिल्डिंग लावावी लागत असते ना. मी त्यासाठी मस्त ग्राउंड तयार करत असतो बघ. तर प्लॅन असा आहे, परवा सकाळी तू ठीक 7 वाजता झोपेतून उठायचं. काय तू वेडायस का रे अबीर? सकाळी 6 वाजता तिथे पोहोचायचं आणि तू मला 7 वाजता उठायला सांगतोयस? मी वेळेत कशी पोहोचणार? माझी ट्रिप मिस होईल ना. अगं ओवी, ही तर मेन आयडिया असते म्हणतो मी. तू वेळेत पोहोचायचंच नाहीस म्हणजे तू इकडे यायला उशीर करायचा आणि गुरुकुलात मी माझ्या आईच्या मागे लागत असतो की आई बस कधी सोडणार, बस कधी सोडणार, बस कधी सोडणार. म्हणून तिला 7 किंवा 6:45 ला बस सोडायलाच लावत असतो बघ. अबीर, मला काहीच समजत नाहीये. अगं ओवी, ही खूप साधी गोष्ट असते की ग. तिला तर माहितीच आहे ना माझी आई किती श्रेष्ठ असते म्हणून ना. बरोबर, ती बाकीच्या मुलांचा खोळंबा करून तिच्या एकटीसाठी बस थांबवतच नसते बघ. अरे वा, कसलं भारी डोकं आहे रे तुझं. तू मला बाबाला कॅम्पला आणायची आयडिया देणार होतास, इथे तुझ्या आयडियामुळे मलाच कॅम्प मिस करायला लागणार. अगं ओय, शांत हो शांत हो. अजून मी मेन बॉल टाकलेलाच नसतो की ग. अरे मग टाक ना तू लवकर बॉल. किती वेळ फिल्डिंग लावत बसणार आहे? इथे मला आधीच टेन्शन आलंय. ऐक, एकदा का आम्ही सगळे बॉल घेऊन तिथून निघून गेलो, मग तू घरात मोठा ड्रामा करायचा असतो की ग. रडायचं, पाय आपटायचे आणि सरळ तुझ्या बाबांच्या मागे लागायचं. त्यांना म्हणायचं तुम्ही काही करा, पण मला तुमच्या गाडीतून कॅम्पच्या ठिकाणी सोडाच. तुझे बाबा तुला रडताना पाहू शकत नसतात ना ग. मग ते तुला कॅम्पला सोडण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन येत असतात. डिअर बाबा, सगळ्यात जास्त माझं प्रेम तुझ्यावर आहे. बाबा तर सगळ्यांचेच असतात, पण माझा बाबा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कारण तो नुसता माझा बाबा नाही, माझी आई सुद्धा आहे. एकाच माणसात आई आणि बाबा दोघांना मी बघितलंय. सकाळी माझे केस बांधण्यापासून ते रात्री झोपवण्यापर्यंत बाबा माझ्याकडे लक्ष देतो. माझ्या टिफिनचा मेनू न विसरता अमृता काकूला सांगतो. माझा होमवर्क घेतो, माझं सगळं ऐकतो तो. माझे घरात सगळ्यात जास्त लाड माझा बाबा करतो. मला कोण काय बोललं तर त्याला त्रास होतो. मी आजारी असले तर त्याला पण आजारी असल्यासारखं वाटतं. त्याने माझ्यासाठी चक्क आजीचा रूल मोडला. मला गाणं आवडतं. घरात गाणं चालत नसताना मला गाण्याचा क्लास लावला. माझा बाबा माझं सगळं ऐकतो, फक्त एक गोष्ट माझी ऐकत नाही.
ते म्हणजे माझ्यासाठी त्याच्यासारखी गोड आई आणत नाही. बाबा, लवकर एक गोड आई आण ना प्लीज, म्हणजे आपली फॅमिली कंप्लीट होईल. तुला फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. अरे बाप. थँक्यू. किती सुंदर डेकोरेशन केलंस तू. मी आणि अमृता काकूने मिळून केलंय. थँक्यू वहिनी. अरे मला कशाला थँक्यू म्हणतोयस, आयडिया हिचीच होती. मग बाबा, काय विचार केलास तू? कशाबद्दल? अरे मी पत्रात लिहिलं नाही का की मला आई हवे, तू कधी आणणार आहेस? अगं तू पत्रात हे पण लिहिले ना की तुझे बाबाच तुझी आई आहे. मग कशाला हवी आहे दुसरी आई अजून? तू असंच करतोस नेहमी. आईचा विषय काढला की टाळाटाळ करतो. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे बाप, नको ना रोसू. ऐशो आई ना ऐशो. मग मला एक प्रॉमिस कर. काय प्रॉमिस? काय आधी ते सांग. प्रॉमिस कर. प्रॉमिस. मी उद्या कॅम्पला जाणार आहे, तू मला सोडायला ये. तिकडे सगळे येणार आहेत आणि मला माझा सुपर हिरो बाबा तिथे हवाय. काय सांग ना. हा ये. थँक्यू बाबा.